10वी-12वी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिलं आहे की 10वी-12वीचा निकाल कधी लागणार आहे. तर TV9ची ओरिजिनल लेटेस्ट न्यूज आहे. तर ही न्यूज सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 10वी-12वीचा निकाल रिझल्ट कसा चेक करायचा, त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतरच्या सगळं अपडेट, करिअर ऑप्शन सगळं कसं निवडायचं, सगळी माहिती या चॅनलवरती मिळत असते. त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमाला ॲडमिशन घेणार असाल 10वी नंतर, तर डिप्लोमा 12वी नंतर पण घेणार असाल, तर आपलं स्पेशल GMS डिप्लोमावाला हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आणि CETचं देखील चॅनल आहे GMS CET 2.0 म्हणून, तर त्याला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून 12वी नंतर आता बरेच विद्यार्थी CET देत असतील. ठीक आहे. आणि त्यांचं रिझल्ट लागेपर्यंत सगळे अपडेट्स, त्यानंतर कॉलेज मिळेपर्यंत सगळं आपण फ्रीमध्ये माहिती देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. पहा, डायरेक्ट सांगून देतो, खाली जर आलात तुम्ही या ठिकाणं, तर पहा कधी लागणार निकाल. या ठिकाणी TV9चं आहे, आर्टिकल आहे. ठीक आहे. खाली जर आला, पहा डायरेक्ट सांगतो, हे परीक्षा झाल्याचा कालावधी आहे. पहा, दोन्ही परीक्षा संपून महिन्याभराचा कालावधी उलटलेला असून आता परीक्षाचा निकाल हा कधी लागणार याची विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना उत्सुकता आहे. त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काय माहिती आहे पहा. सध्या एप्रिल महिना सुरू असून याच महिन्याच्या अखेरीस इयत्ता 12वीचा निकाल लागू शकतो. ठीक आहे. म्हणजे एप्रिल महिन्यातच लागतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच आता लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आहे 10वीचा कधी लागणार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी शेवटी तुम्हाला एक्सपेक्टेड तारीख देखील देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर 10वीचा जो निकाल लागण्याची शक्यता कधी आहे, तर पहा मे महिन्याच्या सुरू झाल्यावर, मे महिना सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात. तर पहा, मी डायरेक्ट तारीख सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अजून एक एक महत्त्वाची लेटेस्ट न्यूज आहे. पहा, 12वीच्या निकालाची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. पहा, म्हणजे एकदम अंतिम टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. सध्या गुण संकलन आणि रिपोर्टिंग काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस 12वीचा परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान 12वीप्रमाणेच 10वीचा जो आहे तो पहा, उत्तरपत्रिका देखील तपासणी अतिशय वेगानं सुरू असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पेपर तपासून झाले आहेत, असे समोर आले आहे. पेपर तपासणीचे उर्वरित काम पुढील काही दिवसात होणार असून फक्त पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर तुमची काय, तर पहा, निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून लवकर निकालाची अधिकृत तारीख घोषणा केली जाऊ शकते. त्याची निकाल चेक करण्यासाठी ह्या 2 वेबसाईट हे तुम्हाला माहिती आहे, त्या टायमिंगला मी सांगेलच. पण निकालाची तारीख पहा, एप्रिल महिन्यात जो आहे तो 12वीचा लागणार आहे. तर पहा, माझी एक्सपेक्टेड तारीख मी सांगतो. पहा, 28 ते 30 तारखे या दरम्यान 12वीचा लागू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 5 ते 6 मे या दरम्यान 10वीचा लागू शकतो. ठीक आहे. तर आपल्या चॅनलकडून ह्या तारीख, मागच्या वेळेसच्या गेस केलेल्या तारीख एकदम परफेक्ट ॲक्युरेट आपल्या आल्या होत्या. ह्यावेळेस पण आपण आशा धरू की येतील. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.